भक्तांनो, ज्या घरात मांजरीची पिल्ले जन्माला येतात तिथे काय घडते आणि मांजर आपल्या पिल्लाला जन्म देण्यासाठी कोणत्या प्रकारचे घर निवडते हे जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तांनो, आपल्या घरांना कधीही गरिबी आणि अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आपली घरे नेहमीच आनंद, समृद्धी आणि कल्याणाने भरलेली राहतील हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही पाहिले असेल की जगातील अनेक भागात लोक मांजरींना पाळीव प्राणी म्हणून पाळतात. आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत ज्याचा तुम्ही कदाचित यापूर्वी खोलवर विचार केला नसेल. मांजर मांजरीच्या पिल्लांना जन्म देते तेव्हा घरात काय होते? आजकाल कुत्रे आणि मांजरी पाळणे फॅशनेबल झाले आहे. तुम्हाला प्रत्येक घरात पाळीव प्राणी सापडेल. पण भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की कुत्रा किंवा मांजर असणे खरोखर शुभ आहे की अशुभ? तुम्ही लहानपणापासून मांजरींबद्दल अनेक कथा ऐकल्या असतील. कथा आणि काही शास्त्रांमध्ये त्यांच्या शुभ संकेतांचा उल्लेख आहे. पण आज मी तुमच्यासोबत जे सत्य सांगणार आहे ते प्रत्येकाने ऐकले पाहिजे, कारण ते आपल्या शाश्वत शास्त्रांमध्ये रुजलेले आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या जगात असे एकही घर नाही जिथे मांजर कधीच गेले नाही. जिथे जिथे माणसे राहतात तिथे मांजरी भेट देतात. पण भक्तांनो, जर तुमच्या घरी मांजरी येत राहिल्या तर त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर तुमच्या आजूबाजूला मांजरी सतत रडत असतील तर याचा अर्थ काय होतो? विचार करा. जर तुमच्या घरी मांजर आली आणि तिने आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर त्यामागील रहस्यमय संदेश काय आहे? आणि जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल आणि अचानक मांजर तुमच्या मार्गावर आली तर त्याचा अर्थ काय? भक्तांनो, आज आम्ही हे रहस्य उलगडणार आहोत जेणेकरून तुम्हाला मांजरींची खरी चिन्हे समजतील. कारण ते फक्त प्राणी नाहीत, ते बहुतेकदा भविष्याचे दूत असतात. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा अशी इच्छा असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती सोडा. भक्तांनो, मांजर हा एक मांसाहारी सस्तन प्राणी आहे ज्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता आश्चर्यकारकपणे तीक्ष्ण आहे. ते इतके संवेदनशील आहे की रात्रीच्या अंधारातही ते स्पष्टपणे पाहू शकते. मांजरी सुमारे 95,000 वर्षांपासून मानवांची सोबती आहेत. त्यांचे नैसर्गिक आयुष्यमान सुमारे 15 वर्षे आहे. आपल्या शास्त्रांमध्ये भगवान विष्णूने म्हटले आहे की देवी लक्ष्मी त्या घरात येते जिथे मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म देते. पण भक्तांनो, हे किती खरे आहे आणि किती फक्त श्रद्धा आहे? आज आपण या रहस्यावर चर्चा करू. ही एक खूप जुनी गोष्ट आहे. प्राचीन काळी एक स्त्री एका शहरात राहत होती. तिला एक मुलगा होता जो जन्मापासूनच अपंग होता. तो अंथरुणातून उठू शकत नव्हता किंवा एक पाऊलही चालू शकत नव्हता. त्याची अवस्था पाहून आईचे हृदय वेदनेने भरले होते. ती सतत त्याच्या भविष्याबद्दल काळजीत होती. त्याचे आयुष्य कसे घडेल? वेळ निघून गेला आणि पुढच्या वर्षी त्या महिलेला पुन्हा एक मूल झाले. पण भक्तांनो, नशिबाने तिच्यावर आणखी एक क्रूर थट्टा केली. पहिल्यासारखा दुसरा मुलगाही जन्मापासून अपंग होता. तो अंथरुणातून उठू शकत नव्हता किंवा चालू शकत नव्हता. आता आईची चिंता झपाट्याने वाढली. दोन्ही मुले असहाय आणि निराधार होती आणि असहाय आई रात्रंदिवस रडत होती. त्यांना कोण आधार देईल याचा विचार करत होती. मग 3रे वर्ष आले आणि देवाने तिला 3रे मूल, दुसरा मुलगा देऊन आशीर्वाद दिला. पण भक्तांनो, यावेळी तीच गोष्ट पुन्हा घडली. पहिल्या दोघांप्रमाणेच 3रा मुलगाही पूर्णपणे अपंग निघाला. त्याला चालण्याची ताकद नव्हती, उठण्याची क्षमता नव्हती, फक्त अंथरुणावर खिळून होते. महिलेचे हृदय तुटले. तिच्या 3ही मुलांची तीच वेदनादायक अवस्था पाहून तिचे जीवन एका खोल दुःखात बुडाले. दररोज ती देवाला विचारत होती, प्रभू, मी असे कोणते पाप केले आहे की माझी सर्व मुले या अवस्थेत जन्माला येतात? भक्तांनो, त्या महिलेची चिंता आणखी तीव्र झाली. आता तिला 3 मुले होती, पण तिघेही अपंग होती. तिघेही चालण्यास असमर्थ होती. त्यांचे भविष्य काय असेल? त्यांना कोण वाढवेल? मी किती काळ जिवंत राहीन? मी जिवंत असेपर्यंत त्यांची काळजी घेऊ शकेन, पण मी गेल्यानंतर त्यांचे काय होईल? ही चिंता त्या महिलेला खात होती. भक्तांनो, आता 4थे वर्ष आले आहे आणि 4थ्या वर्षी त्या महिलेने 4थ्या मुलाला जन्म दिला आहे. तर भक्तांनो, 4था मुलगाही अपंग आहे. तो 4था मुलगाही त्याच अवस्थेत आहे. तोही बेडवरून उभा राहू शकत नाही, तो चालू शकत नाही. भक्तांनो, आता त्या महिलेची स्थिती आणखी वाईट होते. आता ती विचार करू लागते की माझ्या गर्भाशयातून नेहमीच फक्त अपंग मुले जन्माला येतात. कदाचित माझ्या गर्भाशयात काही दोष असेल. माझा गर्भाशयच दोषपूर्ण आहे. असा विचार करून ती स्त्री खूप दुःखी होते. काही दिवसांनी 5वे वर्ष येते आणि 5व्या वर्षी ती स्त्री 5व्या मुलाला जन्म देते. भक्तांनो, 5वा मुलगाही पहिल्या 4 मुलांसारखाच आहे. हा 5वा मुलगाही अंथरुणातून उठू शकत नाही किंवा चालू शकत नाही. भक्तांनो, आता ती स्त्री सर्व आशा हरवून बसते.
सुरुवातीला तिला आशा होती की जर एक मुलगा अपंग झाला तर दुसरा बरा होईल. जेव्हा 2 मुले अपंग झाले तेव्हा तिला आशा वाटत असे की तिचा तिसरा मुलगा बरा होईल. जेव्हा 3 मुले अपंग झाले तेव्हा तिला आशा वाटत होती की तिचा चौथा मुलगाही बरा होईल. भक्तांनो, जेव्हा तिचा चौथा मुलगाही अपंग जन्माला येतो तेव्हा ती स्त्री पूर्णपणे आशा सोडून देते. विचार करू लागते, कदाचित मला अपंग मुलगा होईल किंवा कदाचित माझा गर्भ दोषपूर्ण असेल. असा विचार करून ती स्त्री खूप दुःखी होते आणि गुदमरून राहते. ती सतत काळजीत असते की ती गेल्यानंतर तिच्या 5ही मुलांचे काय होईल, त्यांना कोण वाढवेल, या चिंतेने तिला ग्रासले. तिने गुदमरल्यासारखे आयुष्य जगले. तिच्या मुलांना अश्रूंनी वाढवले. भक्तांनो, तिने रक्ताचे अश्रू गाळले, पण तरीही तिने तिच्या मुलांना चांगले वाढवले. प्रिय भक्तांनो, काही काळानंतर एक पांढरी मांजर त्या महिलेच्या घरी येते आणि तिच्या घरी राहते. भक्तांनो, मांजर काही दिवस त्या महिलेच्या घरात राहते आणि काही दिवसांनी मांजर 4 सुंदर मांजरीच्या पिल्लांना जन्म देते. मांजरीने 4 मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर भक्तांनो, त्या महिलेचे पहिले जन्मलेले मूल पूर्णपणे बरे होते. तिचे पहिले जन्मलेले मूल त्याच्या पलंगावरून उठून स्वतःच्या पायावर चालते. भक्तांनो, आता ती महिला खूप आनंदी आहे आणि तिच्या हृदयाच्या तळापासून देवाचे आभार मानते. भक्तांनो, त्या महिलेने आता मांजरीच्या पिलांना तिच्याकडे ठेवले आणि त्यांचे चांगले संगोपन केले. काही दिवसांनी मांजरीने पुन्हा जन्म दिला, आणखी 4 मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला. तिचा दुसरा मुलगा बरा झाला. अशा प्रकारे मांजरीने जन्म दिल्यावर त्या महिलेचे प्रत्येक मांजरीचे पिल्लू बरे झाले. त्याचप्रमाणे त्या महिलेची सर्व मुले बरी झाली आणि भक्तांनो, त्या महिलेच्या घरात धनाची कमतरता नव्हती. आपल्या सनातन शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की ज्या घरात मांजर तिच्या मांजरीच्या पिलांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मी लवकर येते. ते घर इतके सुख आणि समृद्धीने भरलेले बनते की रहिवासी ते सहन करू शकत नाहीत. भक्तांनो, ज्या घरात मांजर तिच्या मांजरीच्या पिलांना जन्म देते त्या घरात भरपूर आनंद आणि समृद्धी असते. तथापि आपल्या सनातन शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की मांजर पाळणे अशुभ मानले जाते. ज्या घरात मांजरी रडतात ते देखील खूप अशुभ असते. म्हणूनच आपल्या सनातन शास्त्रांनुसार मांजर पाळणे अशुभ मानले जाते. आपल्या सनातन शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यावर असताना मांजर तुमच्या रस्त्याला आडवी आली तर ते अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जर तुमच्या वाटेवर असताना मांजर तुमच्या रस्त्याला आडवी आली तर तुमचे कार्य पूर्ण होणार नाही. असेही म्हटले आहे की जर मांजर तुमच्या रस्त्याला आडवी आली तर तुम्ही जाऊ नये. जर मांजर तुमच्या घरात आली आणि रडली तर हे देखील खूप अशुभ लक्षण मानले जाते. आपल्या सनातन धर्मग्रंथांनुसार असे म्हटले आहे की ज्या घरात मांजरी रडतात त्या घरात एखाद्याचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते. जे लोक त्यांच्या छंदासाठी मांजरी पाळतात त्यांच्यासाठी त्या पाळणे हे खूप अशुभ लक्षण मानले जाते. म्हणून मांजर पाळणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आजपासून त्या पाळणे बंद करावे. भक्तांनो, जेव्हा आपण घरी मांजरी ठेवतो तेव्हा आपल्या सनातन शास्त्रात असे लिहिले आहे की मांजरी राहणाऱ्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा येते. ज्या घरात मांजरी राहतात त्या घरातही नकारात्मक ऊर्जा असते. म्हणून मांजरी पाळणे खूप अशुभ मानले जाते. भक्तांनो, जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसली तर हे देखील खूप वाईट मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजरी दिसतात त्याला शुभ शकून मिळते. तथापि आणखी एक मत असे आहे की ज्या घरात मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या घरात मांजर ठेवणे आणि वारंवार त्या घरात येणे आपल्यासाठी अशुभ आहे. आपल्या घरात जिथे मांजर फिरते तिथे नकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घरात असलेली सकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते. ज्या घरात मांजर ठेवली जाते त्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. घरातील सदस्यांना वारंवार कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले जाते. जर मांजर घरात शौच करत असेल तर अनेक त्रास होण्याची शक्यता असते. असाही विश्वास आहे की जर तुमची पाळीव मांजर चाणक्य ग्रहाच्या बाहेर कुठेतरी गेली तर तुम्हाला नजीकच्या भविष्यात अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. मांजर ही भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे. मांजरीशी संबंधित शुभचिन्हे कोणती आहेत? मांजरीला त्याच्या मांजरीच्या पिल्लांसह पाहणे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्ही एखाद्या जुन्या भक्ताला किंवा नातेवाईकाला भेटणार आहात आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. दिवाळीच्या रात्री जर तुमच्या घरी मांजर आली तर ते शुभ मानले जाते. ते तुम्हाला धन मिळवून देऊ शकते. जर मांजर तुमच्या डाव्या बाजूने रस्ता ओलांडून उजवीकडे गेली तर ते देखील शुभचिन्ह मानले जाते. मांजरीचे केस कापडात बांधा आणि ते तुमच्या हाताला बांधा,
ज्यामुळे वाईट नजरेपासून तुमचे रक्षण होईल. जर एखाद्याच्या कुंडलीत राहू अशुभ असेल आणि राहू समस्या निर्माण करत असेल तर घरी मांजर ठेवल्याने राहूचे अशुभ परिणाम टाळता येतील, कारण मांजरीला राहूचे वाहन मानले जाते. तुमच्या रस्त्याने जाणारी मांजरीची 6वी इंद्रिय माणसापेक्षा जास्त सक्रिय असते असे मानले जाते, ज्यामुळे ती भविष्यातील घटना जाणू शकते. आख्यायिकेनुसार तुमच्या रस्त्याने जाणारी काळी मांजर डावीकडून उजवीकडे गेली तरच ती अशुभ मानली जाते, अन्यथा तुमच्या रस्त्याने जाणारी मांजर अशुभ मानली जाते. जेव्हा मांजर तुमचा रस्ता ओलांडते आणि दुसऱ्या बाजूला जाते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा मागे सोडते, जी त्या मार्गावर बराच काळ टिकून राहते. हे विशेषतः काळ्या मांजरींबद्दल खरे आहे. प्राचीन विद्वानांनी असा अंधश्रद्धा पसरवला असेल की मांजर तुमचा रस्ता ओलांडणे अशुभ आहे. मांजरीच्या रडण्याचा आवाज खूप भयावह असतो. तो ऐकून भीती निर्माण होते. असे मानले जाते की मांजर घरात घुसून रडणे हे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूचे किंवा काही अनुचित घटनेचे लक्षण आहे. मांजरी आपापसात भांडणे हे आर्थिक नुकसान आणि घरगुती त्रासाचे लक्षण आहे. जर एखाद्याच्या घरात मांजरी आपापसात भांडत असतील तर असे मानले जाते की लवकरच घरात कलह निर्माण होईल. घरगुती कलहामुळे आर्थिक नुकसान होते. भक्तांनो, क्षणभर कल्पना करा, दिवसभर काम करून थकलेले असताना तुम्ही तुमच्या घरात पाऊल ठेवताच एक मऊ सावली शांतपणे तुमच्याकडे येते. त्याच्या डोळ्यात चमक, सुंदर चाल आणि हलणारी शेपटी. ती हळुवारपणे येते आणि तुमच्या पायांवर घासते. हो, तुमच्या लाडक्या मांजरीचा हा सर्वात अनोखा मार्ग आहे. तो म्हणतो, तुम्ही आला आहात, मी तुमची वाट पाहत होतो. भक्तांनो, हे फक्त प्राण्यांचे वर्तन नाही तर भावनांनी भरलेले नाते आहे. मांजरी मानवी भावनांना तीव्रतेने जाणतात. तुम्ही त्यांच्याशी बोलता तेव्हा त्यांना तुमच्या आवाजाचा कल समजतो. जेव्हा तुम्ही त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात लावता, त्यांच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवता किंवा त्यांच्या हनुवटीखाली बोटे फिरवता, तेव्हा त्यांना समाधान आणि सुरक्षिततेची खोल भावना जाणवते. दिवसभर एकटे असलेल्या मांजरींना ही जवळीक हवी असते. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, भक्तांनो, तुमच्या परत येण्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक मिनिटाला ते एका तासासारखे वाटते. आणि तुम्ही घरी येताच त्यांचे म्याव करणे आणि तुमच्या मागे फिरणे हे त्यांचे तुमच्याशिवाय माझा दिवस अपूर्ण आहे असे म्हणण्याचे अनोखे मार्ग आहेत. आता माझ्यासोबत वेळ घालवा भक्तांनो. लक्षात ठेवा, तुमचे लक्ष आणि सहवास हे प्राण्यांसाठी तितकंच महत्त्वाचे आहे जितके नातेसंबंध आणि प्रेम मानवांसाठी असते. त्यांना फक्त अन्न आणि डोक्यावर छताची गरज नाही, त्यांना तुमचा स्पर्श, तुमचा वेळ आणि तुमचा स्नेह आवश्यक आहे. जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते शांत होतील, पण त्यांच्या हृदयात एक पोकळी निर्माण होईल. म्हणून दररोज तुमचा पाळीव प्राण्यासोबत चांगला वेळ घालवा. कधी त्यांच्याशी बोला, कधी त्यांच्याशी खेळा, कधी त्यांना आराम करण्याची संधी द्या, तर कधी फक्त बसून त्यांना पाळीव करा. हा काळ तुमच्या मांजरीला आनंद देतोच, पण तुम्हाला एक विचित्र आराम आणि मनःशांतीची भावना देखील देतो. आणि हो भक्तांनो, जेवणाची वेळ मांजरींसाठी एक उत्सव आहे. त्यांना भूक लागताच त्या तुम्हाला त्यांच्या गोड म्यावने हाक मारतात. स्वयंपाकघराकडे जाणारे तुमचे एक पाऊल देखील त्यांच्यासाठी आशेचा किरण बनते. कधी कधी कुटुंब जेवायला बसताच मांजर शांतपणे येऊन जवळ बसते, जणू काही म्हणते, मला कुटुंबाचा एक भाग म्हणून लक्षात ठेवा, कारण मी देखील तुमच्यासोबत या घराचे आनंद शेअर करतो. भक्तांनो, सत्य हे आहे की मांजर ही फक्त एक पाळीव प्राणी नाही, ती तुमच्या आयुष्याचा एक मौल्यवान भाग आहे. तिच्यासोबत घालवलेले छोटे क्षण, तिची खोडसाळपणा, तिची निरागसता आणि तिचे निस्वार्थ प्रेम तुमचे घर आनंदाने आणि आपलेपणाने भरून टाकते. आणि जेव्हा तुम्ही तिच्या डोळ्यात पाहता तेव्हा असे वाटते की ती तुमच्या मनातील सर्व काही शांतपणे समजून घेते. तुमचे दुःख, तुमचे आनंद, अगदी तुमचा एकटेपणा देखील. लक्षात ठेवा, तुम्ही मांजरीला दिलेले प्रेम कधीही व्यर्थ जात नाही. ती तिच्या पद्धतीने प्रत्येक क्षणी त्याची परतफेड करते. कधी तुमच्या शेजारी येऊन शांतपणे बसून, कधी तिच्या म्यावने, तर कधी फक्त तिच्या नजरेने तुम्हाला असे वाटून देते की तुम्ही तिच्यासाठी जग आहात. भक्तांनो, ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेवर आणि श्रद्धेवर आधारित वास्तुशास्त्र उपाय वापरून पहा. आमचे चॅनल या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचे दावे करत नाही. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना बेल नोटिफिकेशन सेट करा. जय श्रीराम.